नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग रिलेटेड महत्त्वाची अपडेट आहे. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले झालेली आहे. मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, कशा प्रकारे चेक करावा यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करू शकतात. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रीव्हियन्स कशा प्रकारे अपलोड करायचा. मित्रांनो, तुमच्या नावामध्ये किंवा कास्ट व्हॅलिडिटी कनेक्शन तुम्हाला जर का रिझर्व कॅन्डिडेट जे आहे ते कन्वर्ट करायचे असेल तर तुम्ही ग्रीव्हियन्स कशा प्रकारे अपलोड करावा, जेणेकरून तुमची जी कॅटेगरी आहे किंवा तुमचे जो स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तो सर्व तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि तो व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुमचं नाव जे आहे ते फायनल मेरिट लिस्टला येणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर हा चेंजेस आताच नाही केला तर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट नंतर कुठलाही चेंजेस जो आहे तो फॉर्ममध्ये करता येणार नाही. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम ग्रीव्हियन्स कोणी अपलोड करायला पाहिजे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी जी आहे त्याची रिसिप्ट विद्यार्थ्यांनी अपलोड केली असेल आणि त्यांची ओरिजिनल व्हॅलिडिटी आली असेल किंवा कास्ट जे आहे कास्ट त्यांनी रिसिप्ट अपलोड केली असेल, ओरिजिनल कास्ट आलं असेल किंवा मित्रांनो त्यांच्या नावात काही चेंजेस असतील, त्यांचे जेंडर चेंज असेल, डेट ऑफ बर्थ चेंज असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी जो आहे ग्रीव्हियन्स फाईल करायचा आहे. मित्रांनो, आता यामध्ये तुमची एक केस अशी येते की तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स यामध्ये तुम्ही रिसिप्टसुद्धा अपलोड करू शकतात. बट तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते थर्ड कॅपराऊंडपर्यंत येणे कंपल्सरी आहे. तर तुमचे थर्ड कॅपराऊंडपर्यंत जर ओरिजिनल डॉक्युमेंट येणार नाही तर तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन प्रोसेसमधून बाद होणार आहात. तर तुम्हाला आत्ताच जो आहे तो फॉर्ममध्ये चेंजेस करायचा आहे. हे अनुसरून तुम्ही चेंजेस जो आहे तो करायचा आहे. तर आपण पाहूयात कशा प्रकारे आपण लाईव्ह ग्रीव्हियन्स अपलोड करायचा. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसच्या जे कॅपराऊंड पोर्टल आहे त्याच्यावर यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ज्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये दाखवले होते त्या पद्धतीने तुम्ही तुमचा प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस जो आहे तो चेक करू शकतात. या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन जो आहे ते करून घ्यायचे आहे. मित्रांनो, लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक टॅब दिसत असेल सबमिट ग्रीव्हियन्स म्हणून. त्या ठिकाणी तुम्हाला खाली जो आहे सबमिट ग्रीव्हियन्स अशा प्रकारे टॅब जो आहे तो बघायला भेटत आहे. यावर तुम्हाला फक्त जस्ट जे आहे क्लिक करायचे आहे. मित्रांनो, सबमिट ग्रीव्हियन्स यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी सिलेक्ट ग्रीव्हियन्स टाईप म्हणून येणार आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी भरपूर प्रकारचे ग्रीव्हियन्स तुम्हाला बघायला भेटत असतील. या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला कॅन्डिडेट टाईपच्या ग्रीव्हियन्स बघायला भेटत आहे. जर तुमच्या कॅन्डिडेट टाईप चुकीने कोणता दुसरा सिलेक्ट झाला असेल तर तुम्ही अशा प्रकारे ग्रीव्हियन्स जो आहे तो सिलेक्ट करू शकतात. ऑल इंडिया टाईपसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या ग्रीव्हियन्स सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी इन शॉर्ट डिस्क्रिप्शन द्यायचे आहे. त्या ग्रीव्हियन्सचे आपण कशा प्रकारे अपलोड करत आहे किंवा पहिले काय अपलोड केले होते अशा प्रकारे. आणि ते दिल्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करून तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या फाईलमध्ये फोटो वगैरे ठेवला असेल किंवा PDF वगैरे ठेवली असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करून ग्रीव्हियन्स सबमिट करू शकतात. या ठिकाणी मित्रांनो भरपूर प्रमाणात त्यांनी ग्रीव्हियन्स दिलेले आहेत. या ठिकाणी बघू शकतात ग्रीव्हियन्स फॉर रिझर्व कॅटेगरी. जर तुम्हाला रिझर्व कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून कास्ट सर्टिफिकेट वगैरे अपलोड करू शकतात. सोबतच तुम्ही सब कॅटेगरी म्हणजे कास्ट जर का तुमचं चुकलं असेल तर तुम्ही या ऑप्शनला क्लिक करू शकतात. तुमचे जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चुकलं असेल तर तुम्ही या ऑप्शनला क्लिक करू शकतात. या ऑप्शनला क्लिक मित्रांनो, आता या ठिकाणी आपण जे आहे कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती चूज केलेली आहे. आता ज्यांची ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी आली असेल त्यांनी
या ठिकाणी ग्रीवियन्स फॉर कास्ट व्हॅलिडिटी, इश्यूड बाय कास्ट वगैरे जे आहे हे सिलेक्ट करायचे आहे. कुठलाही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकतात किंवा इतर जास्त ऑप्शनसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकतात. या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ग्रीवियन्स जो आहे तो एकदाच टाकायचा आहे आणि व्यवस्थित सर्व जे आहे ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. आता ग्रीवियन्स तुम्हाला जर का टाकायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी एकासोबत अनेक ग्रीवियन्स जे आहेत ते सिलेक्ट करू शकतात आणि सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स जेव्हा येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जे आहे तुमची PDF जी आहे तिघं-चौघं डॉक्युमेंटची PDF कंबाईन करायची आहे आणि कंबाईन PDF जी आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करायचे आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही PDFची साईज खूप जास्त होणार आहे, तर या साईजला कमी करण्यासाठी ऑनलाईन भरपूर वेबसाईट्स जे आहेत त्या आहेत मित्रांनो. त्यापैकी एक आय लव्ह PDF या ठिकाणी जाऊन तुम्ही वेबसाईटची साईजसुद्धा कमी करू शकतात फोटोची. त्यासोबतच मित्रांनो तुमचे इंग्लिशचे मार्क्स चुकले असतील किंवा डेट ऑफ बर्थ चुकली असेल, डेट ऑफ प्लेस चुकली असेल, 10वीची एक्झामिनेशन मार्क्स चुकले असतील, सोबतच तुमचे डिप्लोमा मार्क्स चुकले असतील, सर्व प्रकारचे ग्रीवियन्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असतील. मित्रांनो विद्यार्थ्याने मला विचारलं होतं की जे मेल फिमेल जेंडर चेंजचे सुद्धा या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते बघायला भेटणार आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे तुमचे जेंडर वगैरे सुद्धा सिलेक्ट करून चेंज करू शकतात. मित्रांनो तुम्ही तुमचे फुल नेमसुद्धा चेंज करू शकतात. भरपूर सारे विद्यार्थ्यांनी मला नेम विषय विचारलं होतं, तर या ठिकाणी त्यांना फुल नेम चेंज करण्याची सुद्धा संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आता फुल नेम त्यानंतर तुम्हाला खाली जो आहे जेंडरचा ऑप्शनसुद्धा बघायला भेटत असेल. ज्या विद्यार्थ्याने मला जेंडरसाठी कमेंट केलं होतं, मेलच्या फिमेल, फिमेलचे मेल झालं असेल, त्या विद्यार्थी या ठिकाणी जाऊन जे आहे तुमचे जेंडर जे आहे ते चेंज करू शकतात. मित्रांनो आता तुम्हाला समजा जर का नेम चेंज करायचे असेल तर नेम चेंज करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकता किंवा तुमचे 10वीचे मार्कशीट देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही फुल नेमसाठी जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. त्यांनी डॉक्युमेंटसाठी सुद्धा या ठिकाणी लिहिलेले आहे इफ एनी, म्हणजे जर तुम्हाला नेसेसिटी असेल तरच तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. आता मित्रांनो तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी शॉर्ट डिस्क्रिप्शन देऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात डॉक्युमेंट जे आहे ते नेसेसिटी नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सिलेक्ट ग्रीवियन्स टाईप या ठिकाणी रेड मार्क दिलेला आहे, बट या ठिकाणी कुठलाही रेड मार्क जो आहे तो दिलेला नाही. आणि एवढं सगळं करून तुम्हाला सबमिट ग्रीवियन्स यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी सक्सेस युअर ग्रीवियन्स सबमिट सक्सेसफुली अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. आता याचा स्टेटस कशा प्रकारे चेक करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो तुम्ही जसेही खाली स्क्रॉल करणार आहात या ठिकाणी तुम्हाला जे आहे एक तुमची तिकीट ID जनरेट होणार आहे, कशासाठी तुम्ही ग्रीवियन्स दिला आहे, त्यानंतर तुमचे ग्रीवियन्सचे डिस्क्रिप्शन या ठिकाणी बघायला भेटेल. त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी FC सेंटर ज्या ठिकाणी तुम्ही FC केलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि यानंतर तुम्हाला जे आहे पेंडिंग अशा प्रकारे ऑप्शन बघायला भेटेल. या ठिकाणी तुमचा जो आहे अप्रूव्ड अशा प्रकारे येईल आणि FC जो आहे रिमार्क ओके म्हणून तुम्हाला येणार आहे. अशा प्रकारे तुमचे सर्व चेंजेस जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील फॉर्ममध्ये. अशा प्रकारे तुम्ही जो आहे ग्रीवियन्स अपलोड करू शकतात. तर मित्रांनो आय होप तुम्हाला कळालं असेल कशा प्रकारे आपण ग्रीवियन्स फाईल करू शकतो. ग्रीवियन्स फाईल केल्याच्यानंतर तुमच्या नावात जे आहे किंवा कास्टमध्ये व्हॅलिडिटीमध्ये चेंजेस तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो हे तुम्ही कंपल्सरी करणे गरजेचे आहे. आणि आता मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे. तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही जर का रिसिप्ट अपलोड केलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला ते सिम्बॉल्स जे आहेत डॉलर वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. तर या ठिकाणी तुम्ही पॅनिक व्हायची गरज नाही आहे. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.